18व्या पुस्तिकेमध्ये इटच्या वाक्यरचना आहेत. इटचा एक वापर सामान्यपणे तुम्हाला माहीत असतो. तो वापर म्हणजे इट वस्तूंच्या ऐवजी येतं, प्राण्यांच्या ऐवजी येतं वगैरे. इटचा हा वापर करताना कसा करतो आपण? फॉर एक्झाम्पल, दिस इज अ बोर्ड, आय राईट ऑन इट. म्हणजे हा बोर्ड आहे, मी त्यावर लिहितो. त्यावर लिहितो म्हणताना मला काय म्हणावं लागलं? आय राईट ऑन इट. आय राईट ऑन हिम असं नाही म्हणता येणार. माणसाबद्दल म्हणायचं असेल तर हिम येईल. श्याम वॉज सिटिंग देअर, आय वेंट टू हिम. श्याम तिथे बसलेला होता, मी त्याच्याकडे गेलो. आय वेंट टू इट असं नाही म्हणणार मी त्याच्या बाबतीत, वस्तू बाबतीत मात्र म्हणते. हा इटचा एक वापर झाला. इटचा दुसरा वापर जो या बुकलेटमधील वाक्यरचनातून तुम्हाला अनुभवायचा आहे, तो वापर म्हणजे इट वाक्य पूर्ण करण्यासाठी येतं. उदाहरणार्थ, तुम्हाला जर म्हणायचं असेल रविवार आहे. आता कुणी जर आपल्याला विचारलं आज कोणता वार आहे, व्हॉट इज इट टुडे, तुम्हाला त्याला उत्तर द्यायचंय रविवार आहे. आता रविवार आहे असं म्हणताना तुम्ही जर दोनच शब्द वापरले, संडे इज, तर संडे इज हे वाक्य पूर्ण नाही. संडे इजच्या पुढे आपण काही म्हणत असलो तर वाक्य पूर्ण होईल. संडे इज अ हॉलिडे, संडे इज अ गुड डे वगैरे सारखं. पण जर तुम्हाला एवढंच वाक्य म्हणायचे रविवार आहे, तर ती वाक्य तुम्ही इट वापरून सांगायचं. इट्स संडे असं तुम्हाला म्हणते, त्या इट इजचे शॉर्ट करून सांगते. म्हणजे इटचा वापर वाक्य पूर्ण करण्यासाठी करा. जसं आता कोणता वार आहे म्हणजे मी व्हॉट इज इट म्हटलं, या पद्धतीने इतर खूप प्रश्न तुम्ही विचारू शकता. काय आहे विचारायचं असेल तर काय विचारणार तुम्ही? व्हॉट इज इट. कसं आहे म्हणायचं तर हाऊ इज इट. कोण आहे विचारायचं तर हु इज इट. कितीचं आहे विचारायचं असेल म्हणजे किंमत विचारायची असेल, हाऊ मच इज इट. वेळ काय आहे विचारायचं असेल, व्हॉट टाइम इज इट. म्हणजे असं इट टाकून तुम्हाला वाक्य पूर्ण करता येतं असं मला म्हणायचं. छान कॅमेरा आहे. आता छान कॅमेरा आहे म्हणायचं तर इट टाकायचं त्याच्यात. इट्स अ नाईस कॅमेरा असं सांगायचं. चांगलं आहे म्हणायचं तर इट्स गुड. इट वापरून वाक्य पूर्ण करायचं असतं. या वेगवेगळ्या रचनामधून तुम्हाला तिथे कळेल. इट्स टाइम टू गो, जाण्याची वेळ झाली आहे. इट्स नो यूज गोईंग, जाऊन काही उपयोग नाही. बऱ्याच वाक्यरचना तिथे आहेत इटच्या. त्यानंतरच्या बुकलेटमध्ये इफचा वापर शिकवलेला आहे. इफचा वापर सर्व व्यवस्थित ते समजावलेलंच आहे पुस्तिकेत, पण तिथे दिलेल्या 3 रचना नेमक्या कशा आहेत पहा. इफ सोबत वर्तमान काळ वापरायचा. पहा, इफच्या पुढे मी वर्तमान काळाचं वाक्य लिहिलं, इफ आय गो. इफ आय गो चा अर्थ होतो मी गेलो तर. हेच वाक्य जर मी म्हटलं इफ आय वेंट, याचा अर्थ पण सेम हाच होतो, मी गेलो तर. पण हे वाक्य काल्पनिक वाक्य होतं. म्हणजे इफ सोबत जर तुम्ही पास्ट टेन्स सांगत आहात तर तुम्ही कल्पना करत आहात. म्हणजे तुम्ही जात नाहीये, तुम्ही कल्पना करत आहात. उदाहरणार्थ, तुम्ही समोरच्याला सल्ला देत आहात, मी गेलो तर मी असं करेन. इफ आय वेंट आय वुड स्टे देअर, मी तिथे थांबेन. म्हणजे तुम्ही त्याला तसं थांबण्यासाठी सांगत आहात. इफ आय वर यू, मी तुझ्या ठिकाणी असतो तर मी असं केलं असतं, आय वुड डू दिस. या आय वेंटच्या सोबत, कारण की वाक्य भूतकाळाचं आहे, तर पुढे वुड कुड वापरायचा. रचनेतून तुम्हाला कळेलच. इफ सोबत सामान्यपणे वापरली जाणारी जी इफची रचना आहे ती ही आहे. या रचनेमध्ये वाक्य निगेटिव्ह असेल तर तुम्हाला इफ आय डोंट गो, मी नाही गेलो तर असं म्हणते. किंवा हीच वाक्य तुम्हाला अनलेस नाही पण म्हणता येतं, अनलेस आय गो. म्हणजे सांगण्याचा अर्थ इफचं वाक्य जे वर्तमान काळाचं असतं ते निगेटिव्ह करताना वाटल्यास तुम्हाला अनलेस वापरते. मी गेलो नाही तर तुला फोन करेन. अनलेस आय गो आय विल कॉल यू. म्हणजे गेलो तर नाही करणार असं त्याचा अर्थ. मी गेलो तर तुला फोन करेन म्हणायचं असेल तर इफ आय गो आय विल कॉल यू. इफ आय गो आय विल नॉट कॉल यू. मी गेलो तर फोन नाही करणार म्हणायचं तर आय विल कॉल. याशिवाय आणखी एक जी रचना दिलेली आहे ती रचना आहे हॅडची. याचं एक उदाहरण मी तुम्हाला आधी समजावून दिलं होतं हॅवचा वापर शिकवताना. इफ आय हॅड गॉनचा अर्थ होतो मी गेलो
असतो तर. गेलो असतो तर म्हणजे हे कल्पना करण्याचं नाही, ही भूतकाळातलं वाक्य आहे. म्हणजे भूतकाळातली जर तुम्ही क्रिया सांगत आहात जर तरची, तर तशा वेळेस तुम्हाला या पद्धतीचं वाक्य म्हणावं लागेल. इफ सोबत त्यावेळेस तुम्ही वापरायचं काय आणि दुसऱ्या भागामध्ये वापरायचं कुठे आहे. कुठे हॅव सुद्धा येऊ शकतं. उदाहरणार्थ मी गेलो असतो तर बरं झालं असतं. इफ आय हॅड गॉन इट वुड हॅव बीन बेटर असं तुम्हाला म्हणते. इफ आय वेंट म्हटलं तर त्याच्या पुढे वुड कुड घ्यायचं, हॅव लावण्याची गरज नाही. हा पूर्ण काळ आहे तर याला पण पूर्ण काळ केला. हा साधा काळ आहे तर त्याच्या पुढे साधा काळ घेते, वुड कुड वापरून म्हणते. आणि हा तर वर्तमान काळ आहे, याच्या पुढे कोणत्याही काळाचा म्हणजे जसं तुम्हाला अर्थ व्यक्त करायचंय तसं वाक्य बोलते. याच बुकलेटमध्ये आणखी एक रचना आहे देअरची. देअरचा वापर जर क्रियापदानंतर देअर असेल म्हणजे वाक्याच्या सोबत वेगळं देअर असेल तर त्यावेळेस देअरचा अर्थ तेथे असतो. आणि जर देअर कर्ता म्हणून वापरलेलं असेल तर त्यावेळेस देअरचा काही अर्थ नसतो, फक्त सुरुवात करण्यासाठी ते लागतं. व्याकरणाच्या भाषेत सांगायचं तर ही प्रोनाउन आहे, सर्वनाम आहे. आणि ते जे दुसरं देअर आहे ते दुसरं देअर ॲडव्हर्ब आहे, ठिकाण दाखवणार आहे, ते तिथे म्हटल्यासारखं. आणि याचा अर्थ काहीही नाही. तुम्हाला जर म्हणायचं असेल एक राजा होता, आता एक राजा होता म्हणायचं असेल तर या वाक्यामध्ये वन किंग वॉज वन किंग असं नाही म्हणता येईल. तर अशा वेळेस वाक्य कशाने करायचं, देअर. देअरच्या नंतर होतासाठी शब्द घ्यायचा वॉज आणि एक राजा म्हणजे अके. तुमचं वाक्य झालं तर वॉज अके. काही आहे होताची वाक्याशी देअरने सांगा. तिथे कॅमेरा होता, देअर वॉज अ कॅमेरा, देअर वॉज अ कॅमेरा ओव्हर देअर. तिकडे म्हणायचं असेल तर पुढे शब्द तुम्ही जोडू शकता. इथे एक एटीएम आहे, देअर इज एन एटीएम हियर. हियर शब्द पुढे येईल. देअर इज अ शॉप नियर हियर. इथे जवळ एक दुकान आहे. इथे काही नाही, देअर इज नथिंग हियर. इज देअर एनी ट्रेन टू पुणे. पुण्याला एखादी ट्रेन आहे का. देअरचा वापर या पद्धतीने करायचा. वाक्य तुम्ही सोडवाल तर तुम्हाला कळेल. 20 नंबरच्या पुस्तिकेमध्ये काही क्रियापदे शिकवलेली आहेत. त्या क्रियापदांची माहिती घ्या. उदाहरणार्थ तुम्हाला जर करायला लावणी म्हणायचं असेल तर करायला लावणी म्हणण्यासाठी शब्द आहे मेक. तुम्ही जर सांगत असाल तू मला खोटं सांगायला लावू शकत नाहीस. नियमानुसार आपण वाक्य कसं करतो, पहिला शब्द आणि मग सहाय्यकारी क्रिया, शेवटचा शब्द आणि त्याच्या आधीचा शब्द. म्हणजे वाक्य कसं होतं, इथपर्यंत तू साठीचं यू, शकत नाही म्हणजे कॅनॉट, आणि करायला लावण्याकरिता शब्द आहे मेक. मग राहिलेले शब्द मला आणि खोटं सांगणे, मला साठी मी आणि खोटं सांगणे म्हणजे नाही. तुमचं वाक्य होते यू कॅनॉट मेक मी लाई. करायला लावणीसाठी शब्द काय आहे तिथे मेक. तू मला खोटं बोलू देऊ शकत नाहीस असं करू देण्यासारखं म्हणायचं असेल तर करू देण्यासाठी शब्द घ्यायचा लेट. करवून घेण्यासारखं म्हणायचं असेल तर शब्द वापरायचा गेट किंवा हॅव पण चालेल. उदाहरणार्थ तुम्हाला जर म्हणायचं असेल मी ही सायकल दुरुस्त करवून घेतली, मी दुरुस्त केली म्हणायचं असतं तर वाक्य काय झालं असतं, आय रिपेअर्ड दिस बायसिकल. पण हेच जर तुम्ही म्हणत असाल मी दुरुस्त करवून घेतली तर रिपेअर्ड शब्द नंतर येईल. या ठिकाणी तुम्हाला दुरुस्त करवून घेतली, करवून घेण्याचा शब्द घ्यावा लागेल. करवून घेण्यासाठी शब्द गेट. करवून घेतली म्हणजे काय होईल, गॉट. ही सायकल म्हणजे ही सायकल. काय करवून घेतली, रिपेअर्ड. आय गॉट दिस बायसिकल रिपेअर्ड. नॉट हेल्पची सुद्धा त्याच्यात वाक्य आहे. नॉट हेल्पचा अर्थ तिथे केल्याशिवाय न राहणे असा होतो. मी बोलल्याशिवाय राहू शकत नाही. आय कॅनॉट हेल्प टॉकिंग असं पुढे जोडायचं, ING वापरायचं त्याच्यावर. आय कॅनॉट हेल्प कमिंग हिअर, मी इथे आल्याशिवाय राहू शकत नाही. आय कॅनॉट हेल्प स्टडिंग, स्वतःला पण सांगा मी अभ्यास केल्याशिवाय राहू शकत नाही आणि करा. त्याच्यानंतर 2, 4, 5 इतर क्रियापदे आहेत.
लुक, साऊंड वगैरे सारखे त्यांचा वापर त्यांच्या अर्थानुसार करा. छान दिसतोयस तू, तर छान दिसतोयस म्हणायचं असेल तर यू लुक गुड. तेच जर आपण आवाजावरून सांगत असलो तर शब्द वापरायचा साऊंड. यू साऊंड गुड. फॉर एक्झाम्पल, फोनवर वगैरे तुम्ही ऐकत आहात, आधी तो आजारी होता, आता व्यवस्थित आवाजात बोलतोय, तर तिथे कोणता शब्द जोडतो? मग साऊंड. साऊंड्स गुड, छान वाटतंय, इट साऊंड्स गुड. एखादी गोष्ट तुम्ही ऐकून रिस्पॉन्स देत असाल तर असंही तुझी कल्पना छान वाटते. आता कल्पना त्याने आपल्याला दिलेली असते, तर तुझी कल्पना म्हणजे युअर आयडिया. वाटते म्हणजे शब्द येईल साऊंड. एकवचनीच्या पुढे पहिलं रूप आलं की एस लावायचं. बोर्डवर एक लाईन लिहिली होती मी, आठवण ठेवा. म्हणजे इथे काय करायला पाहिजे? तुम्हाला एस लावायला पाहिजे. युअर आयडिया साऊंड्स गुड असं म्हणते. यू सोबत मात्र एस लागत नाही, हे पण मी लिहिलं होतं. 2 शब्द लिहिले होते, आय आणि यूच्या पुढे एस नाही लावायचं म्हणून. बाकी सगळ्या एकवचनी शब्दासोबत त्याच्या पुढे क्रियापदाचं पहिलं रूप येत असेल की एस लावायचं. एस लावायचं बघ असं. ते जर पास्ट टेन्सचं असतं, तुझी कल्पना चांगली वाटली, तर साऊंडचं काय केलं असतं आपण? साऊंडिंग या पद्धतीने. स्मेल वरून आपण सांगत असलो तर स्मेल वापरायचं. दॅट स्मेल्स गुड, छान वास येतोय. दॅट टेस्ट गुड, त्याची चव छान लागते. चव लागते म्हणत असलो आपण तर टेस्ट म्हणायचं. टेस्ट करून एखादी गोष्ट सांगत असलो तर फील म्हणायचं. फील्स रफ, फील्स स्मूथ, फील्स गुड, छान वाटतंय, फील होतंय तसं, असं त्याचा थकल्यासारखं वाटतंय. आय फील टायर्ड असं म्हणतात. त्यानंतर आणखी काही क्रियापदे आहेत, जसं मीन आहे. काय म्हणायचंय तुला? व्हॉट डू यू मीन? मीन आपल्याला मिनिंग माहीत असतं, मीन क्वचितच माहीत असतं. मिनिंग म्हणजे अर्थ, तर मीन त्याचाच क्रियापद आहे, अर्थ असणे. काय अर्थ आहे तुझ्या म्हणण्याचा असं म्हणताना मीन वापरायचं. मला असं म्हणायचं नव्हतं, मीन वापरायचं. आय डिडंट मीन सो असं सांगायचं. इतर पण क्रियापदे आहेत, डू, गो, गेट, टेक वगैरे सारखी. त्यांचे कसे वेगवेगळे अर्थ होऊ शकतात ते करण्यासाठी तुम्हाला तिथे इंग्लिशची वाक्ये दिली. बोलीभाषेमध्ये बऱ्याच वेळा तशी वाक्ये वापरली जातात, तर त्यांचा अर्थ कसा निघतो त्या उदाहरणावरून तुम्ही लक्षात घ्या. सोयी होण्यासाठी कंसात पण अर्थ दिलेला आहे, एक्स्ट्रा सेंटेन्सेस पण दिलेले आहेत. त्यानंतरच्या बुकलेटमध्ये जी वाक्ये आहेत ती पण कंपल्सरी वाक्ये आहेत. जसं 7व्या आणि 14व्या पुस्तिकेमध्ये कंपल्सरी शब्द होते. हे शब्द तुम्हाला लागणारच आहे. डिक्शनरीमधले शब्द गरज पडली तर आपण पाहतो. एकाखाली एक सगळे शब्द आपण पाठ नाही करत, पण हे सगळे शब्द पाठ करायचे होते. याच पद्धतीने 21व्या आणि 28व्या पुस्तकामध्ये जी वाक्ये आहेत ही वाक्ये सुद्धा कंपल्सरी पाठ करायची आहेत तुम्हाला. त्याच्यामध्ये सगळी बेसिक वाक्ये जी व्यवहारात लागतात, अधूनमधून तुम्हाला तुमच्या वाक्यामध्ये टाकायची असतात, ती वाक्ये गोळा करून दिलेली आहेत. तर त्या वाक्यांचा वापर करा. तिथे दिलेल्या माहितीचा बेनिफिट घ्या. त्या माहितींना नुसतं पुस्तकामध्ये ठेवाल तर त्याचा आपल्याला काही फायदा नाही. जसं एका बुकलेटमध्ये तुम्ही उदाहरण वाचलं असेल, एका मुलाला मासे पाहिजे होते तर तो बसला झाडाखाली माशांची वाट पाहत. पण असे मासे कसे सापडतील? मासे जर नदीमध्ये असले तर नदीत जावं लागेल, गळ वापरावी लागेल. आपण झाडाखाली बसून त्यांची अपेक्षा करू शकत नाही. पुस्तकामध्ये एखादी माहिती लिहिलेली असली तर त्या पुस्तकाला अलमारीत ठेवून आपण अपेक्षा करू शकत नाही बोलता येण्याची. त्या माहितीला आपल्या माइंडमध्ये आणावं लागेल. ज्या काही गोष्टी आहेत त्या आपल्याला याव्या लागतील. तर त्यासाठी अधूनमधून त्यांना तुम्ही वाचा आणि त्यांना वापरा सुद्धा. वाचलेल्या गोष्टी वापरायच्या सुद्धा असतात, तेव्हाच मग त्या आठवण राहतात. 21व्या पुस्तकामध्ये वाक्ये दिलेली आहेत. वेगवेगळ्या विषयामध्ये येणारी वेगवेगळी वाक्ये पेज वाईज सेपरेट करून दिली. थँक्यूचा वापर, सॉरीचा वापर, सहमती दर्शवतानाची वाक्ये, असहमतीची वगैरे. जसं आपल्याला हो म्हणायचं असेल तर एक शब्द माहीत असतो येस, पण नुसतं येस वरूनच काम चालवून घ्यायचं नसतं. बरेच शब्द जसे आपण म्हणू शकतो. जोर देऊन बोलायचं असेल ऑफकोर्स म्हणू शकतो. जोर देऊन आपल्याला सांगायचं असेल सर्टनली म्हणू शकतो, डेफिनेटली म्हणू शकतो. येसच्या ठिकाणी आणखी दुसरे शब्द आपल्याला घेता येतात. संदिग्धपणे म्हणायचं असेल तर आय गेस सो वगैरे सारखं म्हणता येतं. आय अग्री म्हणता येतं. सहमत आहे म्हणायचं तर युअर राईट म्हणता येईल. अशी बरीच वाक्ये तुम्हाला त्या बुकलेटमधून कळतील.
त्यानंतर 22व्या पुस्तिकेमध्ये 23व्या पुस्तिकेत आणि 24व्या पुस्तिकेत यांच्या पुढच्या रचना आहेत. एकूण जे 50 क्रमांक आहेत त्या क्रमांकातल्या या गोष्टी. 22व्या पुस्तिकेतल्या रचना तर अगदी सिंपल आहेत. त्यातल्या बहुतांश गोष्टी आधी झालेल्याच पद्धतीच्या आहेत. त्याबद्दल मला विशेष आणखी समजावण्याची गरज नाही, त्यातून तुम्हाला कळेलच. जसं पहिली रचना तुम्ही लक्षात घ्याल तर हाऊ डेअर यू ची रचना आहे. हिंमत कशी झाली म्हणायचं असेल की हाऊ डेअर यू वापरायचं. काय विशेष याच्यामध्ये? तुझी जाण्याची हिंमत कशी झाली, हाऊ डेअर यू गो असं तुम्हाला म्हणते. हाऊ डेअर यू टॉक टू मी, मला बोलण्याची तुझी हिंमत कशी झाली. हाऊ डेअर यू सिट हिअर, इथे बसण्याची हिंमत कशी झाली वगैरे. किंवा वुड लाईक ची वाक्य आहेत त्याच्यात. एखादी वस्तू पाहिजे असेल किंवा पाहिजे का असं विचारायचं असेल, वुड लाईक वापरून म्हणते. वुड यू लाईक सम शुगर, साखर पाहिजे का थोडी असं विचारते. वुड यू लाईक माय ॲडव्हाइस, माझा सल्ला पाहिजे का असं विचारते तुम्हाला. डू यू वॉन्ट मी सुद्धा ते वाक्य तुम्हाला म्हणता येतं. वुड यू लाईक सम ज्यूस, एखादा ज्यूस पाहिजे का तुला असं विचारते. आय वुड लाईक ने आपण सांगू शकतो. काही क्रियापदांच्या सोबत ING वापरलं जातं. ती पण एक रचना या बुकलेटमध्ये आहे. उदाहरणार्थ तुम्हाला जर म्हणायचं असेल मला वाचायला आवडतं. आता या ठिकाणी 2 क्रियापदे आहेत. एक क्रियापद आवडतंच आणि एक क्रियापद वाचणीचं. वाक्य तर पहिल्यांदा कसे करतो आपण, मला आणि आवड 2 गोष्टी लिहून टाकतो. मला आवडतं, आय लाईक. आता वाचायलाचं जी क्रियापद आहे ते तुम्ही इथे ING मध्ये वापरायचं असतं. काही क्रियापदे अशी आहेत की त्यांच्यासोबत ING जोडतं. जसं लाईक आहे, एन्जॉय आहे, आय एन्जॉय रीडिंग असं तुम्हाला म्हणतो. माइंड सोबत पण ING येतं. मी वाचलं तर तुला हरकत आहे का, वुड यू माइंड इफ आय रीड. ही रचना दिलेली आहे याच बुकलेटमध्ये. आता हेच वाक्य जर आपण त्यालाच करण्याबद्दल म्हणत असलो तर तिथे मग रीडिंग येतं. फॉर एक्झाम्पल तुला वाचायला काही हरकत आहे का, वुड यू माइंड रीडिंग असं तुम्हाला विचारतं. 22व्या पुस्तिकेमध्ये त्याच्यानंतर B+ING ची पण रचना आहे. उदाहरणार्थ तुम्हाला जर म्हणायचं असेल तू अभ्यास करायला पाहिजे. आता तू अभ्यास करायला पाहिजे आणि तुम्हाला जर म्हणायचं असेल तू अभ्यास करत असायला पाहिजे. तर या 2 वाक्यामध्ये कसा फरक आहे, चालू क्रियेचा फरक आहे. तू साठीचा शब्द यू, पाहिजेचं शुड आणि अभ्यास करण्याचं स्टडी. हेच वाक्य क्रिया चालू व्यक्त करायची असेल तर चालू क्रियेसाठी मी तुम्हाला लिहून दाखवलं होतं B सोबत ING. मग या स्टडीच्या वेळी तुम्ही काय घ्यायला पाहिजे, B+ING म्हणजे स्टडीचं स्टडी. पहिले 2 शब्द जशाला तसे राहतील. यू शुड, तू अभ्यास करत असायला पाहिजे, यू शुड बी स्टडींग. यू शुड ऑलवेज बी स्टडींग, तू नेहमी अभ्यास करत असायला पाहिजे. करत असणे आलं तर B सोबत ING, चालू काळ असतो तो.